श्री नारायण महाराज की जय। देगा देवा हे चिदान देगा देवा तुझा विसरून व्हावा गुण गाईन आवडी हीच माझी सर्व जोडी न लगे मुक्त्यानी संपदा संत संग देई सदा गुण गाईन आवडी हीच माझी सर्व जोडी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावी आम्हासी गुण गाईन आवडी हीच माझी सर्व जोडी विठाला चिदान देगा देवा तुझा विसरून भावा गुण गाईन आवडी हीच माझी सर्व जोडी पांडुरंगा पांडुरंग करू बेटा ईश्वरी चरण संतापिया ईश्वरी चरण संतापिया ईश्वरी चरण संतापिया पांडुरंग करू बेटा ईश्वरी चरण संतापिया श्री चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका यांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे हे नमस्कारून आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रहाद लो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काही तनेने बोलू तो तिने अति भाविका आतुले धवल धाम महेम शैलाम देवम धनुजम नकरानम ज्ञानी नामाग्र सकल गुण निदानम वानरानाम दिशम रघुपति प्रिय भक्तम वादयातनवान शरण शरण जी हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा जावया सुगटा धन्याज दिन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा शिनगेला मज वाटे त्यासी लिंगन द्यावे
कदा न सोडावे चरण त्यांचे विठाला दान देगा देवा तुझा विसरून भावा गुण गाईन आवडी हीच माझी सर्व जोडी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग महान भगवत भक्त वैरागीचे महावीर विश्ववंदने विश्वभूषण जगद्गुरु तुकाराम महाराजांचा सर्वांच्या परिचयाचा आजच्या कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा असून चार चरणाचा असून मागणीपर प्रकरणातील आहे विठाला अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण असा अखंड हरिण सप्ताह सालाबाद प्रमाणे यावर्षी आयोजित नियोजित आहे अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पांडुरंगाच्या कृपा आशीर्वादाने सर्व संत महंतांच्या कृपा आशीर्वादाने अखंड हरिणाम सप्त्याचं नियोजन आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे अरे असं असणार श्री महंत रामगुरु बाबा यांच्या आशीर्वादाने श्री शिवगिरी महाराज यांच्या कृपेने व श्री गंभीरराव गुरुजी यांच्या सत्प्रेरणेने व श्री रामकृष्ण महाराज संस्थान बरबडा यांच्या नेतृत्वाखाली आणि असणारे सर्व गावातील पंचक्रोशीतील असणारे सर्व गावकरी मंडळी पंचक्रोशीतील सर्व असं असणारा तरुण बांधव माता भगिनी सर्वांच्या सहकार्याने अखंड हरिनाम सप्ताहाचं नियोजन आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे तसेच आणि या ठिकाणी असणारे भागवत कथाही त्या ठिकाणी असणारे श्रीमद भागवत कथाही या ठिकाणी असणारे संपन्न होत आहे ज्ञानयज्ञ 16 विष्णू याग असं असणारे यज्ञही त्या ठिकाणी आहे श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ 16 व रथ सप्तमीच्या निमित्ताने दीप उत्सव या ठिकाणी कीर्तन 16 या ठिकाणी करण्यात आलेला आहे कथाकार असे असणारे श्रीमद भागवत कथा प्रवक्ते भागवताचारी परमपूजने श्री दिगंबर स्वामी अमोलानंदजी महाराज गिरी त्यांच्या असं असणारे सच्चिदानंद आश्रम सावत्रा तालुका मेहकर यांच्या कुशल अमृतमय वाणीतून आपल्याला त्या ठिकाणी भागवत कथा ऐकायला मिळत आहे आधी करून असणारे आपले बाबाजी आयोजक असणारे श्री हरिभक्त परायण रामकृष्ण महाराज सूर्यनारायण मंदिर संस्थान बरबडा यांच्या कुशल मार्गदर्शनाने व आशीर्वादाने या ठिकाणी असणारा हा कार्यक्रम संपन्न होत आहे तसेच सर्व पंचक्रोशीतील असणारे सर्व मंडळी ठिकठिकाणच्या परिसरातून आलेली महाराज मंडळी टाळकरी वृंद गायनाचार्य मृदंगाचार्य वादनाचार्य ऐकणारी वंदनीय सज्जन सद्भक्तांनी माता माऊली आपल्या सर्वांच्या आशीर्वादाच्या बलावर अतिशय धावत्या वेगामध्ये संकल्पित वेळामध्ये या ठिकाणी सेवा होईल सर्वांना हात जोडून एकच विनंती राहील की जे विठ्ठल होऊस तर कुणी जागा सोडायची नाही एवढं सांगून जर ना ऐकण्याचा प्रयत्न केला तर नारदाच्या गादीवर खोटं सांगणार नाही त्या माणसाला घरी जाऊस तर काहीच होणार नाही बोले तैसा चाले त्याची वंदावी पावली असं असणारे खेळीमेळीच्या वातावरणामध्ये असं असणारी सेवा होणार आहे म्हणून असं असणारा आजचा अभंग जो असं असणारा मागणीपर आहे आजची असणारी मागणी उद्या काल आहे म्हणून संत असणं त्या ठिकाणी आपण एखाद्या ठिकाणी कामाला जर राहिलो 8 दिवस झाले की हप्ते दिवशी आपण पगार मागतोय की नाही महिन्याने असले की महिना भरलं की पगार मागतो सालाने असले साल पूर्ण झालं की हिशोब मागतोय की नाही तसे आज मागणी आहे देवा संत देवाला मागत असताना काय मागतात महाराज आणि तुम्ही आम्ही देवाला काय मागतो संत देवाला जी मागत असतात ते स्वतः करता काहीच नाही जगाच्या कल्याणासाठी मागत असतात महाराज हे आपल्या स्वतःसाठी काही संतांनी जे काही देवाला मागितलं स्वतःसाठी काही नाही मागणे एक तुझ प्रती आहे देशील तरी पाहे पांडुरंगा या संतास निर्वी हेच मज देई आणि तुझं काही न मागू देवा काय स्वतःसाठी मागितलं महाराज स्वतःसाठी काहीच मागितलं नाही काय मागितलं स्वतःसाठी हीच व्हावी माझी आस जन्मो जन्मी तुझा दास पंढरीचा वारकरी वारी चुकवणी हरी स्वतःसाठी काय मागितलं अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझ्या सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कोणी काळी ही संत मंडळी सुखी असो स्वतःसाठी काय मागितले काहीच नाही मागितलं महाराज
ठाकलो से द्वारी उभा याचक भिकारी मद भिक काही देवा प्रेम भातू ते पाठवा. केवढा मोठा अधिकार आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांचा, तरी त्या ठिकाणी याचना परत त्या ठिकाणी अधिकार साधाय का महाराज. राघवे सागरात पाषाण तारिले तैसे तुकोबाचे अभंग रक्षिले तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक. एवढा मोठा अधिकार असताना सुद्धा नतमस्तक होऊन ठाकलो से द्वारी उभा याचक भिकारी, अधिकार असताना सुद्धा एवढा मोठा अधिकार होता. रावळात गेल्याच्या नंतर पंढरपूरला पांडुरंगाची मान आपोआप खाली व्हायची मान. 7 पिढीपर्यंत 8व्या पिढीमध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज जन्माला आले. 8 पिढीपर्यंत महिनावारी होती त्यांची. कधी देवाला काही मागितलं नाही. महागे त्या ठिकाणी मनशी तरी काही मागा आहे संतांच्या ठिकाणी स्वतःसाठी काही मागितलं नाही. आणि तुम्ही आम्ही देवाकडे गेल्याच्या नंतर दुसऱ्यासाठी काहीच नाही. ते शाश्वत नसतं महाराज. तरी माणसाला वाटतं आपण हातभर जर देवाला त्या ठिकाणी गेलोत ना मंदिरात, देवाला काहीतरी साकडं घातल्याशिवाय नाही. हात जोडले का आणि लक्ष तर सगळं तिथं नसतं. चित्त नाही ना मी तरी ते व्यर्थ. हात जोडले का अर्ध लक्ष चपलाकडे असतं. चप्पल कुणी नेतंय का, हे आपलं लक्ष आहे महाराज. आणि मागत असताना स्वतःसाठी त्या ठिकाणी आपण मागतो ना देवाला. संत स्वतःसाठी काहीच मागत नाहीत. देवाला त्या ठिकाणी मागत असताना तुम्हाला सांगतो, आणि तुम्ही आम्ही देवाला काय मागतो. बढ़ावे संतान ग्रहिवाने ग्रहिवाने संतांना काय बुद्धी अवगत नव्हती का. पण संतांनी स्वतःसाठी काहीच मागितलं नाही. आणि वाढावे संतान घरी व्हावे धनधान्य हे आपण मागतो देवाला. आणि संसारामध्ये काय वाढावे संतान घरी व्हावे धनधान्य कशा करता, काय त्याची गरज आहे महाराज. किती त्या ठिकाणी आपलं प्रेम आपल्या मुलावर आहे. आपल्या मुलाचं प्रेम त्याच्या मुलावर आहे. सिटीला जर गेलं ना आपण, वन वे ट्रॉफिक म्हणते त्याला, वन वे ट्रॉफिक. पुढे गेलं की ते महागारी येत नाही. या रस्त्याने गेलं का या रस्त्याने पुन्हा महागारी यायचं नाही, तिकडून लांबून यायचं दुसऱ्या, पण परत महागारी होणारच नाही. तसं आपलं प्रेम आपल्या मुलावर आहे. मुलाचं प्रेम त्याच्या मुलावर आहे. त्याच्या मुलाचं असं पुढं महाग नाही, त्याला वन वे ट्रॉफिक म्हणतात महाराज. तसं त्या ठिकाणी असणारं प्रेम आपलं पुढे महाग नाही. आणि कशाला वाढायचं संतान, काय वाढावे संतान घरी व्हावे धनधान्य. एक माणसाने मला विचारलं, बाबा काय चाललंय. म्हणलं बरं चाललंय. म्हणलं बाबा तुमचं काय चाललंय. म्हणले महाराज तुमच्या आशीर्वादाने लय बरं आहे. म्हणलं काय बरं लय मस्त. म्हणलं आपल्याला 50 एकर जमीन आहे, 2च मुलं आहेत. म्हणला एक नगरला राहतो आणि एक संभाजीनगरला राहतो. एक अहिल्यानगर आणि एक संभाजीनगर, दोन्हीकडे 2 मुलं राहतात. म्हणली 50 एकर जमीन आहे आपल्याला, व्यवस्थित काही कमी नाही म्हणली. आणि गावामध्ये त्या ठिकाणी असणारा 50 एकर जमीन, 2च मुलं, दोन्हीकडे 2 राहतात. मी गावात राहतो. आणि मग 8 खण माळवत होतो म्हणले आपल्याला, 8 खण माळवत. म्हणले मग 50 एकर मधली पोरांनी एक गुंठा ठेवली नाही, तुमच्या आशीर्वादाने लय बरं आहे. मला एक गुंठा ठेवली नाही, तुमच्या आशीर्वादाने लय बरं, तुमच्या आशीर्वादाने लय बरं आहे. आणि गावात 8 खण माळवत होतं म्हणला. ते पोरांनी दुसऱ्याला लिहून दिलं. माणसं वारलेले 6 महिने झालं, मी झोपायला मंदिरात असतो, तुमच्या आशीर्वादाने लय बरं आहे. काय बरं आहे, तुमच्या आशीर्वादाने लय बरं आहे म्हणला. थोरल्या पोराने मला द्वंद्व उचलून आपले धाकटा पोरगा वाट बघतोय, म्हातारा गवा गटत आहे. आणि तुमच्या आशीर्वादाने बरे, काय बरं ह्याचं नाव संसार. वाढावे संतान घरी व्हावे धनधान्य. त्याच्याकरता काय गरज आहे त्याची महाराज. आणि देवाला संत जे मागत असताना स्वतःसाठी काही मागत नाहीत महाराज. काय मागतात स्वतःसाठी काहीच नाही. ते असणार तुमच्या आमच्या कल्याणासाठी म्हणून. आणि एकही दिवशी असणार तुम्ही आम्ही काय मागणार देवाला. शिवरात्र आली जवळ, शिवरात्र. मग शिवरात्रीच्या टायमाला आता एकादशी दिवशी बोबाट असतो. शिवरात्र असली का कधी नाही उपास धरणार सुद्धा, शिवरात्री दिवशी उपास असतो त्याला. आणि उपासा दिवशी म्हणलं म्हणजे 3 दिवस बोबाट असतो. 3 दिवस उद्या एकादशी म्हणून घरचे म्हणा पोटभर जेवा उद्या एकादश आहे, पोटभर जेवा उद्या एकादश आहे. आणि ज्या दिवशी एकादश आहे त्या दिवशी रोज 1 कप चहा घेतला, दिवशी 2 कप चहा. म्हणजे बरं बा उपास.
पुन्हा तिसऱ्या दिवशी कालचा उपास आहे पोटभर जेवा परवा उपास याला उपास म्हणतात का आणि असे उपास धरणारे तिघ जण होते आणि भगवान शंकराच्या मंदिरात गेले म्हणजे भोळ दैवत आहे म्हणते भगवान शंकर शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पायी माझे भोळ दैवत आहे म्हणले मग गेले दर्शनाला आणि दर्शनाला गेल्याच्या नंतर दर्शन वगैरे केलं आणि असं मोठं वडाचं झाड होतं झाडाखाली असे येऊन बसले तिघ जण आणि म्हणले अरे आपल्याला देव जर प्रसन्न झाले होत नाही हे तर मला पक्क माहिती आपण गावात कोणाची सोयरी कधी जमून दिली नाही गावात कधी कोणाचा बांधणी ठेवला नाही मंदिरात पाया पडायला गेल्यावर मोकळ्या पायाने जायचं आणि आता चप्पल घेऊन यायची हे चांगले काम आपण केलेले आहेत म्हणले आणि आपल्याला देव प्रसन्न होणार नाही आपल्याला पक्क माहिती आहे म्हणले मग पण जर प्रसन्न जर झाले तर म्हणलं एवढा झाला का आपलं वर्तुन कसं आहे कॅरेट कसं आहे आपलं वागणं कसं आहे देव प्रसन्न होत ते दुसरा म्हणला अरे हे तर मला माहिती ना आपल्याला देव प्रसन्न होत नाही पण असं म्हणतात की भोळ दैवत आहे शिव भगवान शंकर भोळ दैवत आहे आळशावर गंगा वळली तर काय सांगताय अचानक आहे की नाही आळशाला आंघोळच करीत नाही नाव म्हणलं गंगा धरण आंघोळ नाही महिनाभर होय जर अचानक आळशावर जर गंगा वळली तर काय करावं म्हणजे मग तर काय मागायला पाहिजे देवाला काय मागावं एक म्हणला काय मागावं म्हणलं मी एवढंच मागत देवाला देवा चिंचाचे झाड 1 कोट चिंचाचे झाड किती 1 कोट आणि प्रत्येक पानाची 500ची नोट बघा आता कॅल्क्युलेटर चालेल का हिसाबाला चिंचाला लय पानं असतात ना एकच काडी मध्ये असतात दोन्ही फांदुरे असतात मिस्टर थप्पी लागल्यासारख्या पानं असतात असे लईनी आहे की नाही म्हणले चिंचाचे झाड किती 1 कोट आणि प्रत्येक पानाची 500ची नोट म्हणले हो दुसऱ्याला विचार तू काय मागते म्हणजे तो मागितलेले फिक्स फक्त मी एवढंच देवाला भागत जास्त देवा हे सगळे झाड बुडातून कापायचे त्याचे मोठमोठे कपाट तयार करायचे आणि तो मागितलेले पैसे सगळे त्या कपाटात ठेवायचे आणि त्या कपाटाची चावी माझ्याकडे एवढंच मागत देवाला जास्त नाही मागत बघा मागणी यायची तिसऱ्याला विचारलं तू काय मागशील म्हणला तुम्ही दोघांनी मागितलेले फिक्स म्हणला फक्त मी एवढंच जास्त मागत देवाला देवा हे दोघं माझे चुलते व्हावेत मी यांचा पुतण्या व्हावा आणि या दोघाचा वंश बुडावा आणि यांचा वारसदार मी व्हावा अरे काय मागतो आपण देवाला ही मागणी आपली देवाला संत तसं मागत नाही स्वतःसाठी काही मागत नाही संत जे मागतात ना देवाला त्या ठिकाणी मागतात देवाला काही नाही सकारात्मक शब्द वापरला येतो संतांनी दुसरं असं त्या ठिकाणी नाही हेच म्हणजे सकारात्मक दुसरं नाही हेच पाहिजे ना एखाद्या माणसाला जर एखादी वस्तू घ्यायची ना ती घ्यायची ती गाडी नाही ही घ्यायची नाही हीच असली तर हीच द्या आपली जमीन घ्यायची आणि मग त्याच्या बाजूला रोड नाही द्यायची असली तर हीच नाही तर मग दुसरी नको तसे हेच जसं पक्क धरलेलं असतं तसं जगद्गुरु तुकाराम महाराज हेच दान दे गा देवा दान शब्द वापरला दान दान कशाला म्हणते सो खुशीने दिलं जातं त्याला दान म्हणते आपण देवाला दान करतो नाही असं नाही पण आपलं दान लय वेगळं देवाला द्यायचं झालं म्हणजे त्या ठिकाणी जर 4-5 माणसं बसलेले असते गावात सप्त्यामध्ये ते गावातले वही वगैरे घेऊन आणि त्यांच्याकडे असतो हिसाब सगळं बसल्यानंतर त्यांनी आपलं वर्गणी गोळा करायचं सगळ्याला माहिती ह्या 4 जणांकडे वर्गणी कुणी आणून द्यायची आणि त्या 4 जणांना सांगितलं असतंय तुम्ही आता घरचं काम बघायचं नाही 8 दिवस 10 दिवस हेच तुम्हाला बरोबर 10-12 दिवस हे द्यावं शकते मला द्यावं कार्यक्रम मग हे पारावरच बसलेले असते पारावर बसले माणूस चालक त्याला माहित असतंय कशाला बोलिले आलो बैलाला पाणी पाजून त्यो तिकडे तर कोटा आखाडा तिकडे तर त्यो तिकडं पुन्हा येतात दुसऱ्या रस्त्याने येतो दुसरा पुन्हा चालला रस्त्याने इकडे आलो का आलो आज हे तर दे ना बरं आला काय सांगा नाही त्या वर्गणी अरे तुला काय मीच दिसलो का गाव नाही का काय मला मिळत लागलो लय गाव बघितले पण आपल्या गावासारखं गाव नाही बाबा हे काय हे सवय का जे देत आहे त्याला तुम्ही पंचन करतात ना जे देत आहे त्याला जे नाही देत त्यांचं काय केलं तुम्ही आम्ही देतच म्हणू का म्हणले मग त्याला दुसरा चालला आला म्हणले का नाही त्या वर्गणीचं बाकी दुसरं काय बरोबर हा देऊ ना काय त्याला झाले सगळे गोळा झाले सगळे ही तू सुरुवात करायची नाही अजून राहिले बरोबर म्हणले मग बरं 6 महिन्याला कधी जायचे तुम्हाला 6 महिन्यापासून सुरुवात करतो
कुठून आणायचं म्हणले ह्याच्यावरून आणायचं मंट्यावर निघून तू मंट्यावर जाऊन आणायचं म्हणजे बरोबर. मग तिथं गेल्यावर मला फोन लावा, मी तिथंच आहे. मग माणसाला वाटतं मग फोन लावायला काय हरकत नाही. इथं गेल्यावर सकाळी सुरुवात त्याच्यापासून फोन लावू लावू परेशान. कवरेज क्षेत्राच्या बाहेर त्या विमान मोड मध्ये टाकल्यावर कशाला ते त्या ठिकाणी शिक आता करा. आता ही काय देण्याची वरती का महाराज, देण्याची वरती. दुसरा दाने का प्यात नावडे त्या विषी मात, नावडे त्या विषी मात, नावडे त्या विषी मात. दाने का प्यात नावडे त्या विषी मात, नावडे त्या विषी मात, नावडे त्या विषी मात. म्हणून असणारा देव वाटत नाही माणसाला, ह्याला दान म्हणत नाही. सो खुशीने दिलं जातं त्याला दान. दुसरा माणूस त्याला भाई इकडे आला म्हणलं का त्या वर्गणीचं जण बाकी दुसरं काय बरोबर वरल्या घराने दिले का, वरल्या घराने हो दिले. किती यंदा 500 येत होते त्यांच्या हिशाला, त्यांनी यंदा 5,000 दिले बाबा. 5,000 त्यांना काय मुंडके मूड, अरे तू हात मोडून दी पाय मोडून दी पण दिना दिना, तुला काहीतरी द्यावं लागेल का नाही. हे देणे हे ह्याला दान म्हणत नाही. सो खुशीने दिलं जातं त्याला दान म्हणतात. विठाला खुशीने दिलं जातं त्याला दान म्हणतात. म्हणून असणारा जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात हेच दान देगा देवा. आणि दान मागितलं त्या ठिकाणी दान म्हणलं म्हणजे काय महाराज, तुम्हाला सांगतो दान तर करणारच नाही. आपले काही काय माणसं लय त्या ठिकाणी देवाला द्यायचं म्हणलं नाही, लय ते आधी उरकून घ्या नसल्यावर कुठून द्यावं, काय कर्ज काढून द्यावं का अमुक द्यावं लय बोलणार ते. आणि ते त्यांना सांगितलं 2-4 माणसाला कुणी काही म्हणलं तर आपलं ऐकून घ्यायचं. काय असतंय आपल्याला सप्ताह करायचा असतोय, मोडून द्यायचा नाही. काही काही माणसाला मोडायचा नाद आहे, काही काही ना जोडायचा नाद आहे, काहीला सप्ताह घालायचा नाद, काही काहीला मोडायचा नाद. पण मोडायचा नाद असला तर ते ओळखून येऊन देत नाही. कसा ओळखू येऊन देत नाही, बैठक बसली गावाली सगळ्यात पुढे येणार केलं की 500 2 नोटा केलं की देवाला नाही द्यायचं तर काय करायचं. लोक म्हणजे रुपये कधी नाही देणार, आणि हे 500 2 नोटा दिल्या म्हणजे यंदा सप्ताह चांगला व्हायचं बेता दिसतोय काय ना कधी नाही देणार म्हणले. मग मग चला चला तू कधी नसतो, चला 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 सगळे आले. सगळे माणसं येऊन दिले आणि आल्याच्या नंतर 500 1000 रुपये ठेवलेले 500 2 नोटा सगळे येऊन दिले. उचलले घातले खिशात निघला. अरे म्हणलं का नाही नाही आपली एक आट आहे म्हणला. म्हणजे काय आट आहे म्हणजे गेल्या वर्षीचा हिसाब कोणाकडे, गेल्या वर्षीचा हिसाब काही सापडत नाही. घेऊ काय पैसे तुम्ही काय तुम्हाला चोराला खाल्ले हेच केलं तुम्ही गाववर येऊन दिलं नाही बाबा. हो की ही पद्धत ह्याला दान म्हणत नाही. सो खुशीने दिलं जातं त्याला दान म्हणतात महाराज. पण हे दान दे गा देवा कारण असणार. काही माणसं दान करीत नाही असं नाही, दान करत नाही. हेची दान दे गा देवा तुझा विसर नवा. तुम्हाला सांगतो एक सावकार होते, सावकार, आणि त्यांच्याकडं भजनी मंडळ गेले काही. म्हणजे सावकार लय दान सुरत म्हणले. सावकार लय चिकट होतं, रुपये कुठं खर्चित नव्हतं काही नाही, लय चिकट. पण माणसान मना असायचा. मग त्याच्याकडे आले काही 2-3 भजनावाले म्हणले सावकार चला जाऊ म्हणले पंढरपूरला. त्याला माहिती पंढरपूरला जायचं म्हणल्यावर मोकळं होत नाही, काहीतरी चारपटा बसल्याशिवाय. म्हणलं काय पंढरपूरला, भजनी हुशार होते म्हणले पंढरीशी दारे आल्यानं संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावळे. म्हणजे याच्या करता जायचं बाकी दुसरं कशाला. सावकार बी लय हुशार होता. सावकार म्हणला पंढरपूरला जावत म्हणून काय नियम आहे, ठाईच बैसुरी करा एक चित्त आवडे आनंद आळवावा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. नलगती छायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. कुठं जायची गरज नाही. भजनी मंडळ म्हणले आपण एक प्रमाण दिले, 2 दिले. अक्कलच मग झाली यायची. हे म्हणले एक करू. दुसरा म्हणला तुला कोड नंबर माहिती का, कोड नंबर सगळ्याला असते ना. ते म्हणले तुला कोड नंबर माहिती का सावकाराचा. म्हणले का, तू बघ ना कानापाशी हळू जायचं म्हणायचं रुपये खर्च नाही तुम्हाला द्यायचं नाही घ्यायचं नाही काही नाही. आपण 407 टेम्पो लावलेला आहे, गाड्या वगैरे हातरून काय नाही तुम्हाला एकट्या माणसाला आम्ही ऍडजस्ट करू, चालायचं का. मग तू म्हणलं तसं म्हणल्यावर जमवून बाबा.
फुकट घालीत असाल जीव तर लेकरा बाळा सहित येऊ आणि काही लागत असेल देणं तर आमचं होत नाहीये ना मला बरं आहे का आता म्हणले मग काय हरकत नाही म्हणले मग या कपडे बदलून सावकार गेले कपडे बदलायला सावकार कपडे बदलून आले ओळिंब्या कळतो का ओळिंबा हा ही टोपीची कोर आणि ह्या धोत्राच्या मिऱ्या असे वरून सोडले की एक साधलं पाहिजे याला ओळिंबा म्हणते ओळिंबा अशा ओळिंबात सावकार कपडे बदलून आले आणि कपडे बदलून येऊ सर भजनी मंडळाने आधी 460 टेम्पो लावला होता 460 टेम्पो त्या 460 टेम्पोला अशी हुक असते सोला बांधायला है की नाही नवे कपडे घालून आलेले सावकार आणि भजनी मंडळ सगळे आधी फुल झालेले मध्ये फालका असं खाली सोडून त्याला साकळ्या लावून पाय खाली सोडून बसले टेम्पो मध्ये पाय ठेवायला जागा नाही म्हणले आले म्हणले आता कुठं बसावं अरे यांगाराव म्हणले होत असते जागा आणि म्हणले पाय ठेवायला जागा कुठे यांगाराव फुकट हवं सन्मान नाही करत येणं नाही घेणं नाही या फुकट असतंय तुमचं काय द्यायचं या का बोलत म्हणजे चला उशीर झाला लवकर या मरुस तर एक पाय टेम्पो सावकाराचा आणि एक पाय खाली तर टेम्पो हल्ला टेम्पो म्हणले सावकार पडत पडत धरा 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 आता सोली असं काहीची बांधले पाठी भाग धरलं कस तरी सोलील तरी सावकाराला म्हणजे वाडा वाडा मध्ये आता पडत म्हणून असं वडायला गेलं की नवद होतर गुतलं त्या हुकाला होतर गुत म्हणजे फाटन फाटन मला वडा हे टाइम हे काय द्यायचं घ्यायचं आपल्याला वाढ वडल्या सावकार नवद होतर फाटलं ना आता दुसऱ्याचं फाटल्यावर आपल्याला बरं वाटतं माणसं सगळ्याचा स्वभाव गुण आहे स्वभाव गुण आहे की दुसऱ्याचं फाटलं आपल्याला बरं वाटतं आहे की नाही तसं सावकाराचं धोतर फाटलं म्हणले नका का आपल्याला द्यायना पण ह्याला नवत घ्यावं लागत ना असं म्हणले बसले टेम्पोत गेले पंढरपूरला तिथं चंद्रभागेमध्ये स्नान वगैरे सगळ्यांनी केलं उतरले स्नान झालं आले तिथं वासुदेव आता वासुदेव दुसरे तिसरे कुणी नव्हते भगवान पांडुरंग परमात्मा वासुदेवाचं रूप घेऊन तिथं आलते म्हणले सावकार कधी कुठं देत नाही काही आपण त्याच्याकडून काहीतरी घेतल्याशी त्याला सोडीतच नाही देव वासुदेवाचं रूप घेऊन आले भक्त हा पांडुरंग परमात्मा वासुदेवाचं रूप घेऊन तिथं आले सावकाराहून काहीतरी घ्यायचेच म्हणजे आले सगळे वासुदेव आले तीर्थाळवाडी दान पावले अमुक तमुक तीर्थाच्या ठिकाणी अन्नदान केलेलं ते बरं असतं भजनी मंडळाने कुणाला 10 रुपये 20 रुपये 5 रुपये 100 काय द्यायचे त्यांनी वासुदेवाला दिले वासुदेव आले सावकाराकडे म्हणले द्या काहीतरी वासुदेव म्हणले हे टेम्पोत आलेले तीन आम्ही एकच आहे त्यांनी दिलं काय आम्ही दिलं काय काय एकच आहे ते म्हणलं तुमचं द्या काहीतरी तुमच्यावाला भाव द्या काहीतरी उदार हा म्हणले द्या काहीतरी द्या म्हणले द्या काहीतरी म्हणले काय द्या बाबा म्हणले द्या काहीतरी द्या म्हणल्यानंतर हे म्हणले आता सुट्टीचं काय ना जवळ पाया पडून आल्यावर सुट्टी झाल्यावर देतो वासुदेव म्हणले वाघारे आल्यावर तसं मी इथंच असतो गंगात चंद्रभागामध्ये दुसरीकडे कुठं जात नाही या दर्शन करून आले तुमची गाडी हे काही या हे गेले दर्शनाला आणि दर्शनाला आल्याच्या नंतर आणि असं दुसऱ्या रोडने आलं वर पोलाकडे त्यांना म्हणलं या टेम्पो इकडं टेम्पो घेऊन तिकडे गेले पण वासुदेव या भागच तिथं सावकार टेम्पोत बसायचं सावकार तुम्ही म्हणले होते ना म्हणले आता सगळे पैसे उडाले केला प्रसाद आता काय नाही गावाकडे आल्यावर तीन म्हणलं आता गावाचा पत्ता नाही नाव नाही काही नाही पर मेरे मालिक के दरबार में सब लोगों का खाता जैसा कर्म करता वैसा फल पाता मेरे मालिक के दरबार में सब लोगों का खाता न सांगता तुम्हा कळू येते अंतर सांगायची गरज नाही त्याला म्हणले काय हरकत नाही मग तिथं आले त्याला म्हणले गावाकडे आले म्हणले काय हरकत नाही 10-12 दिवस झाले बाबा आले गावाकडे निवांत पोहोचले म्हणले काही नाही दिलं सावकाराने काहीच नाही 15 दिवसांनी सावकार दोघच होते पती पत्नी मुलबाळ काय नव्हतं काय दोघच होते जेवण करीत होते सावकार दुपारी 11च्या टायमाला टाळ वाढला जेवता जेवताला तर बीपी वाढला म्हणला तसला आवाज येतो टाळा दान पावलीन भंडारीच्या पांडुरंगाला दान पावली असा आवाज येतो त्याने जेवता जेवता असा हात खिडकीतून बघितलं बाबू जेवतय केवळा फेटा मोराचा मुकुट ठेवते जेवताना म्हणला आता बायको मला तू काय इकडे यायला लागलाय मग जेवता ताट बाजूला सर केलं मला तू मांडी घाल बायकोला मला मांडी घाल मांडी घातल्यानंतर मांडीवर डोकं टेकलं म्हणलं मोठे नारायण मायो बरे होते ना दोन भाकरीचा मुडदा पाडीत होते ना कसे गेले रड म्हणला मोठे आणि रडलेला आवाज ऐकला वासू धाक्या तिकून तिकडच जाईल म्हणजे मिळालं कोणतरी कशाला जायची तुझं मग मोठ्याने रडायला लागली ते बाई मिळाले सारखं मोठ्याने वासुदेव आलेच येऊच होते ते
आल्याच्या नंतर म्हणले सावकार गेले का? म्हणले हो ना. काय खाल्लं काय झालं कसं काय गेले बाबा? म्हणले म्हणले बाबा लयच वाईट झालं. उदार अंतकरणाचे होते, चांगले होते, गावाला धरून होते, बरे होते. हा म्हणले कसं काय गेले? म्हणले आता गेले जाऊ द्या, आता काय. वासुदेव म्हणले आता जाऊ द्या, काय आता एक मरे त्याचा दुधा शोक वाही, अकस्मात पुढे तोही जात आहे. मारावे परी कीर्ती रूपी उरावे, देह त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया धरावी. तो का म्हणे एक मरण्याची सरेन उत्तम चुरे कीर्ती मागे, याची कीर्ती मागे लय उरली. म्हणले बाबा आता काय हरकत नाही, जाऊ द्या, सगळ्याला जायचे. कुणाला जगायला आले कुणी सगळ्याला जायचं. आजा मेला पंजा मेला बाप बसता गेला, देखत देखत ना तू म्हणतो तोही तैसा झाला. सगळ्याला जायचं, राहायला कुणी झालं नाही. जाऊ दे म्हणले. आता वासुदेव म्हणले, हा बघा आता मौतीला लोक लांबून येतात, मी जवळचा लांब कशाला जाऊ, मौत करूनच जातो मला. वासुदेव म्हणला मौतीला लोक लांबून येतात का नाही? म्हणला मी जवळचा लांब कशाला, मौत करूनच जातो. आता बरे का तिला तर म्हणला बाबा लयच अवघड झालं. आणि म्हणलं आता तुमच्या हाताखाली कुणी नाही, काय नाही, मी आता सामान घेऊन येतो बाजारातून जाऊन. मग त्यांनी मडक कडब्याच्या भेंड्या बांबू सुतळी गुलाल सगळं आणलं. आले नंतर पाणी गरम केलं बाबा, पाणी गरम केलं असं कडे भरून, असं मोठं भांड भरून पाणी गरम. आणि गरम पाणी झाल्यावर आता आपल्यामध्ये ती प्रथा आहे, प्रत्येला आंघोळ घालीत असताना गार पाणी त्यात टाकीत नाही, गरम पाणी. त्यांनी वासुदेवाने कडक पाणी केलं. जय हरी विठ्ठला. आबाची उपस्थितीला हळूच येत असतात का कधी बी कीर्तन हजरच असतात. मला पाहिलं आबाने इकडे ह्या भागात आणलंय ना, मला काय इकडे काहीच माहित नाही. असो त्या ठिकाणी त्यांची या ठिकाणी उपस्थिती आहे. काय सांगत हो तुम्ही? पाणी तापलंय ना, पाणी हा? पाणी तापलंय. पाणी वगैरे गरम केलं. आता आपल्या ती पद्धत आहे, गरम पाणी अंगावर होतीत, गार पाणी गरम पाण्यामध्ये गार पाणी टाकीत नाही. तेव्हा वासुदेव होते ना, त्यांनी गरम पाणी घेतलं का असं कडक केलेलं, आणि त्या सावकार गेलेला होता सोंग केलेलं, त्याच्या अंगावर असं वाचायचं. असं गरम पाणी फोडलं की बोला होता काहीतरी द्यावं लागत, म्हणून बोलायचंच नाही. असं देवाला कळत होते अंग चोरलेलं असं केलेलं, ते नाही ह्याला नाही कळाले करायचं. गरम पाणी अंगावर होतं की नुसतं अंग चोरायचा, असं करून कस तरी उचल. म्हणले मग काय हरकत नाही. पुन्हा तटके वगैरे म्हणले चला उचलायचं. मला म्हणले सगळे माणसं जमली सगळे गावातली, आणि गेले नंतर ती बाई हळूच काना इकडे कानाच्या जवळ यायची, मायो आणि तो मला चालीले ना करत, आणि द्याला 10-5 रुपये काय द्यायचे तर का त्याला वाल मोकळं काय करायचंय, काय सगळं यायचंय काय, आपण दोघंच काय करायचंय आता, आणि द्याना काय द्यायचे म्हणायला गप, तू गप म्हणा मी करतो काय करतो. आता काय उचललं मी, चटकी उचलली चालले तरी बी, आणि सगळे माणसं हिला वाटलं आता खरंच चाललेले, चटकी बांधून सगळे माणसं सगळं पुढं मडके घेऊन दुसरा त्याचे चालले बाबा. आणि चालल्यानंतर ती बाई म्हणे आता काय करावं, आता खांद्यावर उचललं कुठं बोलता येतं, खाली होता बोलता येत होतं, आता काय बोलताय ना, आता काय करावं, लांबलं करावं काम म्हणले. आता मग काय नाही, तिने लय हुशार, ती महाग डोक्याच्या बाया माणसाला माहिती, आमच्या माता भगिनीला माहिती, मग ते डोक्या साईडला तिकडे गेली, ती हळूच म्हणे मायो तुम्हाला तिकडे चालली नाही ना, आता तरी हा मनाला काय द्यायचंय सगळं, आता तरी हा मला मायो असं करायचं. आता काय कसं करता करता यो म्हणाले गप, त्याला ऐकूया ते गप म्हणायचं. आता तर पुढे गेलं, विसावाच्या ठिकाणी उतरलं, तिथं विसावाच्या ठिकाणी विसावा, आता इकडं तर विसावा भेटत नाही, तिथं विसावा असतो. विसावा ठिकाणी त्याला काना पैसायचे म्हणे खरंच चाललेलं आहे ना, ते म्हणाले गप. आता गपाचं रिकवर बसायचं. स्मशानभूमीमध्ये गेले, तिथं गेले लाकडाचं सरळ वगैरे रचलं, मग तिथं असं म्हणजे असत ना, तोंड बघून घ्या, तर तिथं काय बघायला घ्या असते काय तोंड, नातरुंड पत्रुंड, नातरुंड पत्रुंड तोंड बघून घ्या. मग तिथं त्यांनी जायचं, माय आरडा लागले एकदा माझ्याकडे डोळे उघडून बघा ना, अरे जावा बघत होता तेव्हा नाही बघितलं, आणि आता बघून काय. मग राडापडी चाल झाली, मग तिथं म्हणायची हळूच कानापाशी जायची, मायो आता पेटवायच्या बेतात नातर कवर तुम्ही म्हणतात, हा म्हणा ना द्याला काय द्यायचं ते मला गप. त्या वासुदेवाने पाणी आणलं, याडा आणला, त्याच्यावर ते तुळशी लाकडं वाळल्याला टाकलं, खतपट टाकलं, पिंडी एक पीठ जिलेबी,
आणि चक्कर हाणून आता पेटवायची म्हणजे माय खरंच पेटवायला लागलेत ना. आता तरी हा म्हणा ना, तेव्हा म्हणा गप. आता काय करू, देवाने हार मानली बा. वासुदेवाच्या रूपात भगवान पांडुरंग परमात्मा आलेले, त्यांनी हार मानली. ते वासुदेवाच्या त्या शेडीच्या त्या सावकाराच्या जवळ गेले. म्हणले सावकार, आपला पैसा फिटला. म्हणला पट्ट्या उठला. पैसा फिटला म्हणला की पट्ट्या उठला. त्याला काय दान म्हणतात का महाराज? त्याला दान म्हणत नाही. दान हा त्या ठिकाणी सो खुशी असतं महाराज. म्हणून प्रथम चरणामध्ये म्हणतात दान शब्द मागितला देवाला. दान मागून काय मागितलं की अष्टरा देवा, मला तुझा कदापि विसर नाही पडला पाहिजे. आणि संतांचं काम तेच आहे. देवाचा काय धंदा आहे? घेऊन चक्र गदा हाची धंदा करीतो. भक्त राखी पायापाशी दुर्जनाशी संवारी. देवाचा धंदा आहे. आणि संतांचा कोणता धंदा आहे? दिन रजनी हाची धंदा. दिन रजनी हाची
धीर रजनी हाची धंदा गोविंदाची पवाडे पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग हे संतांचं काम आहे महाराज सारखं भगवंताचं भजन करतात माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतलाशी दुसरं काहीच काम नाही संतांचं अखंड खंडे ना जीवन राम कृष्ण नारायण 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 Krishna Narayana, Nimitzalila Prabhava, Nimitzalila Prabhava, Nimitzalila Prabhava, Nimitzalila Prabhava. Krishna Narayana, Krishna Narayana, Krishna संत जिथे असणार सतत भगवंताचं चिंतन करतात तुम्ही आम्ही संसाराचं चिंतन करतो तुमच्या आमच्याकडे काय महाराज सारखं संसाराचं चिंतन एक माणसाने दिवसभर आऊत हाणलं शेतामध्ये काय हाणलं शेतामध्ये आऊत हाणलं दिवसभर आता सगळे आपण ग्रामीण भागातले माणसं आहेत आपल्याला माहिती आऊत हाणलं तास कडीला गेल्यावर काय करावं लागतं सगळ्याला माहिती आऊताचं तास कडीला गेल्यावर काय करावं सगळ्याला माहिती दिवसभर एक माणसाने आऊत हाणलं संध्याकाळी झोपला पटांगणामध्ये असं उन्हाळ्या दिवसात पटांगणामध्ये झोपल्याच्या नंतर आणि त्याचं एक पोरग त्या बाजावर झोपलेलं बाज टाकून बाजार झोपलेलं एक पोरग जवळ झोपलेलं बाजावर ते निम्या रात्री 2 वाजता उठलं असेच बाज उचलली लेकरू पडलं खाली सगळे जागे झाले रामकिसन कमल काय झालं काय झालं काय नाही म्हणला वसन काढतोय अरे दिवसभर माणसं सरळ संसाराचं चिंतन करतात दिवसभर काम केलं ते संध्याकाळी आहे की नाही दिवसभर आऊत हाणलं शेतामध्ये नांगर हाणला दिवसभर हान तांबडा हान पलीकडून बांधावर जाईल म्हणजे दिवसभर जे केलं ते संध्याकाळी माणूस बरळत महाराज कारण झोपल्यावर बी तेच आहे आपलं संसारच आहे की नाही संताचं नाही दीन रजनी हाची धंदा जगत स्वप्ने पांडुरंगा जगत स्वप्ने पांडुरंगा जगत स्वप्ने पांडुरंगा जगत स्वप्ने पांडुरंगा पांडुरंग ध्याने पांडुरंग माने 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 जागरण स्वामी पांडुरंग माने जगत सत्वने पांडुरंग
पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग हे कोणाचं काम आहे? संताच. आणि तुमचं आमचं संसाराचं. सोडीला संसार माया तयावरी फार. संसार तर सुटतच नाही आणि सोडायचा बी नाही. मग काय करायचे? संसारी असावे असून नसावे भजन करावे वेळोवेळा. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतवणी राहती तैसे असावे संसारी दोरी प्राचीनाची दोरी. आहे की नाही? संसारातच राहायचे पण त्यापासून अलिप्त राहायचं. अलिप्त कमळ जोडी जैसे अलिप्त कमळ जोडी जैसे अलिप्त कमळ जोडी जैसे अलिप्त कमळ सत्यवाद करी संसाराचा संसार कसा करतात महाराज? सत्यवादी करी संसार सकळ अलिप्त कमळ जळी जैसे. संसारातच राहायचं. जसं कमळाचं फुल पाण्यात असतं आणि पाण्याच्या बाहेर काढलं का त्याला पाण्याचा थेंब सुद्धा चिटकत नाही, तसं आपण संसारातच राहायचं पण संसारापासून अलिप्त. पण आपल्याला असं वाटतं की आपण संसारासाठीच आलो जन्माला. नाही, आपल्यासाठी संसार निश्चित आहे पण आपण संसारासाठी नाही. संसार आपल्यासाठी आहे पण संसारी असावे आसुने नसावे संसारी असावे आसुने नसावे आसुने नसावे संसारी असावे आसुने नसावे भजन करावे रामकृष्ण देवाचे भजन करावे संसारी असावे आसुनी नसावे संसारी असावे आसुनी संसारी असावे असुरी नसावे. आपल्यासाठी संसार आहे पण आपण संसारासाठी नाही. आपल्या डोक्यामध्ये टोपी आहे, टोपी. टोपीसाठी डोकं आहे का डोक्यासाठी टोपी? डोक्यासाठी डोक्यासाठी टोपी आणि टोपीसाठी डोकं. जमला आता. डोक्यासाठी टोपी निश्चित आहे पण टोपीसाठी डोकं नाही. सनोक सनी हाची करावा विचार करावा या पार भव सिंधू या भव सागरा. म्हणून तरुण झाले. आपल्या शेतामध्ये आखाड्यामध्ये काय कोटा असतो? आखाडा. आखाडा कशासाठी बांधलेला असतो? बैलासाठी. आणि बैल कशासाठी? आखाड्यासाठी. कारण बैल शेतामध्ये काम करायसाठी असतात. बैलासाठी आखाडा असतो पण बैलासाठी आखाडा असतो पण बैलासाठी आखाडा नसतो, आहे की नाही? बैलासाठी आखाडा आखाड्यासाठी ते असं नाही. पण आपल्यासाठी संसार आहे पण आपण सोडीला संसार माया तयावरी फार. संसार सुटत नाही महाराज. फार अवघड आहे. म्हणून रस्त्यात मला सांगतो संसार सुटत नाही. पण सुटतच नाही. एक माणूस त्या ठिकाणी 4 धामला गेला. 2 धामाला जाऊन आला एक ग्रस्त. 2 धामाला आणि 2 धामाला जाऊन आल्याच्या नंतर गावात कोणाला नीटच बोलत नसत. आपलं 4 धाम दोनदा झालंय म्हणायचं. वाढून सांगायचा स्वभाव माणसाचा. वाढून उगा विनाकारण वाढून सांगतात माणसं. बघा तुमचा आमचा स्वभाव तुम्हाला सांगतो. वाढून सांगायचा. कसं वाढून सांगतो? पांदीचा रस्ता असावा बरं का. असा पांदीचा रस्ता असावा, पांदीचा. आणि एक ग्रस्त इकडून चाललेला आणि त्या रोडच्या अंतरामध्ये तितक्या अंतरावर चुकून एक ग्रस्त इकडे येत असावा आणि तिकडे चाललेला. पांदीचा रस्ता. इकडून तिकडे जाणार एक अंगठ्यावनी साप असा आडवा जावा. असं साप दिसतो पळ 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 पळ. ते हितपर्यंत येऊ शकतो साप निघून जातो. काय काय जनावर गेलं म्हणलं. आता मानेसारखं नव्हतं ना. पण स्वभाव कोणी वाढून सांगायचा. स्वभाव बघा तुम्ही एकटा माणूस वाढून सांगणार. तसं ते 2 धामाला जाऊन आलता. पण गावात 4 धाम आपलं 2दा झालंय म्हणायचं. 4 धाम 2दा झाले म्हणायचं. एक जण म्हणला ही खोडच मोडावं लागत. आता खोड मोडल्याशिवाय औषध नाही. आता खोड मोडायचं औषध असतंय पण माहिती नाही ना आपल्याला. शासनाच्या स्कीम लय मोठ्या आहेत पण आपल्याला माहिती आहेत का? अजिबात नाही.
आता शासन म्हणते जारचं पाणी प्या, जारचं पाणी प्या. अरे पहिलंच म्हणे फिल्टरचं पाणी प्या, आता म्हणते. पण देवाने आपल्याला पहिलंच फिल्टर दिलेलं आहे. त्याला फिल्टर म्हणतात, त्याला फिल्टर म्हणतात, फिल्टर. आता माणसं ठेवत नाही, त्याला आपण काय करावं? त्याला फिल्टर म्हणतात, फिल्टर. ह्याचा फायदा सांगतो तुम्हाला. पाणी प्यातानी काडी कात्र ह्याला गुतो तू मध्ये लावून देत नाही, ह्याचं नाव फिल्टर आहे. दुसरा फायदा याचा असा आहे, चहा एकदा प्यायची आहे, त्या दोनदा प्यायची, एकदाच प्यायची. घट दुधाची चहा करायची प्यातरी, आणि प्यातरी असं बुडून हडकून द्यायचं. आणि हडकून दिल्याच्या नंतर जेव्हा तलप होईल तेव्हा निश्चित जीभ फिरायची. जेव्हा तलप होईल तेव्हा काय करायचं? निश्चित दोनदा प्यायची गरज नाही ना. म्हणूनच त्या ठिकाणी असणारा ही माहिती पाहिजे आपल्याला. शासनाची स्कीम माहिती नाहीत ना, तसं त्या ठिकाणी असणारा ते म्हणायचं दोनदा चार धाम दोनदा झाली. एक जण म्हणला ही खोड मोडावं लागेल. म्हणलं काय करावं? हे माणसातले म्हटलं, म्हणलं तुला कोणी सांगितलं चार धामाला जायचं? दोनदा कोणी सांगितलं? तुम्हाला माझ्या समाधानासाठी गेलतो. आणि मग काऊन बडबड करीत असतो? तुला माहिती का नियम काय चार धामचा? मला काय, एका धामाला गेल्यावर एक दुर्गुण सोडावा लागतो. कारण शरीरामध्ये सगळे शरीर विकार आहेत. काम, क्रोध, लोभ, मोह, माया, मद, मत्सर सगळे शरीर विकार आहेत. मग एका धामाला गेलं की एक सोडून द्यावं लागतं काहीतरी दुर्गुण. तो सोडलं काही? म्हणलं मग आपल्याला क्रोध येत नाही, राग सोडून आलो. म्हणले आपण तिकडं गंगासागर आपलं हरिद्वारला गेलो ना, राग तिकडं सोडला. आता आपल्याला राग येत नाही. ते म्हणलं काय सोडलंय? राग सोडला. म्हणलं आपल्याला राग येतच नाही. ते म्हणलं काय सोडलंय? राग सोडला, आता आपल्याला राग येतच नाही. हे म्हणलं काय सोडलंय? राग सोडला, आता आपल्याला राग येतच नाही. हे म्हणलं काय सोडलंय? राग म्हणतोय तुला, तुला तर आला ना, सुटत नाही. ह्याचं नाव संसार. सोडीला संसार माया तयामध्ये फार, म्हणून संसार सुटत नाही. माणसं संसाराचं चिंतन जास्त करतात. मी तुम्हाला सांगतो, गावाचं नाव सांगत नाही, तुम्ही चौकशी करतात म्हणून. मी एक ठिकाणी कीर्तनाला गेलो, असं जागर आणि काल्याचं दोन कीर्तन होते. जागर केलं, कीर्तन जागर झाल्यावर मग आता मला गायनाचा अंग जास्त असल्यामुळे भजनात बसलो. गायन जास्त आहे आपलं, गायनाचा अंग जास्त असल्यामुळे मी जागर चालू झाला. जागर घातलं तसं बसल्याच्या नंतर आम्हाला लागली डुकली यायला. असं जागर गायला भजनात नाच जास्त असल्यामुळे झोप यायला लागली. एकदम म्हणले बाबा तुम्ही आराम करा. म्हणले उद्या सकाळी कीर्तन करायचे, आराम करा म्हणले. कुठं? मंदिराच्या बाजूलाच पाटलाचा वाडा होता, वर महाडी, पाटलाची महाडी मंदिराला खेटून. तिथं टाळ करायची खास सोय केलेली होती. सगळी बैठक आहे तिथं होती टाळ करायची. म्हणजे जा तिथं. म्हणलं टाळ करी सोय म्हणल्यावर टाळ करी तिथं लय असते. नाही नाही आज एक नाही वर. म्हणले सगळे जागर चालू आहे, सामुदायिक जागर सगळे हिथं वर कोण नाही. जा म्हणले. मी गेलो पायरी येऊन वर. वर गेल्याच्या नंतर कमीच काढलं, खुटीला लटकलं, खाली फारची बैठक. झोपाव म्हणलं असं. पण तिथे एक पलंगावर एक जण झोपलेला होता. एकच पलंगावर झोपलेला पांघरून घेऊन. आणि मी आपलं खाली झोपाव म्हणलं, खाली बसायला गेलो. तो म्हणलं खाली उतर. बरे म्हणलं खाली उतर म्हणल्यावर स्वतः पुढे शहाणपणा चलत नाही. कमीच पुन्हा आगात घालून पुन्हा येऊन बसलो भजनात. म्हणलं बाबा झोपले का? म्हणलं म्हणलं काय झोपाव, तिथे झोपलेला माणूस आहे म्हणलं पलंगावर. म्हणले मग? ते म्हणलं खाली उतर म्हणून उतरलो. ते म्हणलं तुम्हाला नाही म्हणलं. म्हणजे पाटलाचा थोरला पोरगा आहे, ते कंडक्टर साहेब आहे म्हणला. दिवसभर खाली उतर खाली उतर खाली उतर. तुम्हाला कशाला म्हणजे तुमचा त्याचा काय संबंध आहे? म्हणजे माणसं, मला एक सांगायचंय की झोपल्यावर बी माणसं संसाराचं चिंतन करतात. झोपल्यावर बी माणसं संसाराचं चिंतन करतात. म्हणून लक्षात आलं पाहिजे. आणि साधू संतांचं तसं नाही. दीन रजनी हाची धंदा. देवाचं दोन करता भजन करतात. म्हणून असणारा हेच दान देगा देवा, तुझा विसर न मला कधी नाही विसरलं झाला पाहिजे. पाहत आपल्याला मनासारखं नाही झालं आपण सगळं सोडून देतो. दुःख झालं की सोडून देतो. तसं नाही. पाहते पांडव अखंड वनवासी, परी त्या देवासी आठविती. प्रल्हादासी पिता करीतो जाचनी, परी तो स्मरे मनी नारायण. सुदामा ब्राह्मण दारिद्र्य पिढेला, नाही विसरला पांडुरंगा. तुका म्हणे तुझा न पडावा विसर. दुःखाचे डोंगर झाले तरी, किती जरी दुःख झालं ना, देवा मला तुला विसर नाही पडला पाहिजे. म्हणून हेच दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. दुसऱ्या चरणामध्ये आवडी